थिंकिंग एरर्सच्या या सिरीजमध्ये आज आपण बोलतोय माइंड रीडिंग किंवा मनकवडेपणाविषयी. मनकवडेपणा म्हणजे नेमकं काय? तर आपल्याकडे कोणताही पुरावा नसताना, तसा आपल्याकडे कोणताही डेटा नसताना आपण आपल्याला समोरच्याच्या मनात काय चालू आहे हे ओळखता येतंय असं मानणं किंवा समोरच्याच्या कुठल्यातरी एखाद्या छोट्या मोठ्या रिॲक्शनवरनं थेट निष्कर्षांपर्यंत उडी मारणं की मला माहिती आहे याच्या मनात काय चाललंय, याला आपण मनकवडेपणा म्हणू शकतो. पण मानसशास्त्र असं सांगतं की आपल्याला कुणाच्याही मनातलं अचूकपणे ओळखता येऊ शकत नाही. कितीही जवळची व्यक्ती असो, अगदी आपली मुलं किंवा आपले पालक असो किंवा आपला जोडीदार असो किंवा अगदी घट्ट मित्रमैत्रिणी असो, आपल्याला समोरच्याच्या मनात काय चाललंय, काय विचार आहेत, काय भावना आहेत हे अचूकपणे आणि पूर्णपणे ओळखता येत नाही, हे सत्य आहे. आणि जर आपल्याला तसं वाटत असेल की आपल्याला ते ओळखता येतंय, तर ते आपल्या मानसिक स्वास्थ्यासाठी आणि अर्थातच आपल्या नात्यांसाठी सुद्धा त्रासदायक ठरू शकतं.